जालना महानगरपालिकेत इतिहास रचला जाणार। पहिल्यांदाच महापौर निवडणूक, भाजपची एक हाती सत्ता, वंदना मगरे ठरल्या पहिल्या महिला महापौर। आज दिनांक 9 सोमवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सभागृहात आज निवडून आलेल्या नगरसेवकांची महापौर व उपमहापौर निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे। जालना शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून महानगरपालिकेत प्रथमच महापौर पदासाठी निवडणूक होत आहे। या ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले असून महापौर पदासाठी वंदना मगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। केवळ औपचारिक घोषणा बाकी असून त्यामुळे जालना महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला महापौर होण्याचा मान वंदना मगरे यांना मिळाला आहे। जालना शहरातील नगरपरिषदेचे सुमारे 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले होते। त्यानंतर झालेल्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे। महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ 65 सदस्यांच्या जालना महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष 41 नगरसेवक, शिवसेना शिंदे गट 12 नगरसेवक, काँग्रेस 9 नगरसेवक, एमआयएम 2 नगरसेवक, 1 अपक्ष नगरसेवक। भाजपने बहुमताचा आकडा सहज 5 पार करत महानगरपालिकेवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे। दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे। या राजकीय घडामोडीमुळे जालना महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपची एक हाती सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झालं आहे। महापौर पदासाठी वंदना मगरे यांच्या नावावर सर्वानुमते सहमती झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण असून महिला नेतृत्वाला मिळालेल्या संधीमुळे जालना शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महापौर निवडीच्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून जालना महानगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाणार आहे। जालना महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि भारतीय जनता पक्षानं स्वबळावर 65 जागा या ठिकाणी उभ्या केल्या। त्यापैकी 41 जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळं महापालिकेमध्ये आम्हाला बहुमत मिळालं। यामध्ये आमच्या राज्याचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, नारायण कुचे, भास्करराव दानवे आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या टीम वर्कनं काम केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळू शकलेला आहे। हा विजय आम्ही जालना शहराला समर्पित केलेला आहे। आज या ठिकाणी भाजपचे पहिले महापौर महापालिकेचे आणि उपमहापौर आम्ही आज अधिकृतरित्या त्यांच्या खुर्चीवर नेऊन बसवले आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली। मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यातली जनतेच्या आणि शहरातील जनतेच्या जे काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेची आम्हाला जाणीव आहे आणि पुढच्या काळात मग वीज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल किंवा जालना शहराची स्वच्छता असेल, या सर्व बाबीकडे आम्ही बारकाईनं लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचा भविष्यात आम्ही विचार करणार आहे। नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल यावरही लक्ष देणार आहे। याशिवाय शासनाकडून जो काही निधी या शहरासाठी आणता येईल तोही आणून या शहराचा विकास आम्ही करू आणि जालना फर्स्ट अशी टॅगलाईन देऊन आम्ही या शहरातले कामं करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज राज्यातील जिल्हा आपल्याला माहिती आहे की आता या 6 महिन्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायता, महापालिका आणि जिल्हा परिषदा या संपूर्ण निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे। नगरपालिकेमध्ये सुद्धा, महापालिकेमध्ये सुद्धा आणि आज निकाल आपल्या हाती येत आहेत त्या निकालावरून जवळपास 12 नगर महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत। त्यापैकी मी जोपर्यंत न्यूज ऐकत होतो तोपर्यंत 7 महापालिकेवर भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा रोवलेला आहे आणि मला असं वाटतं काही निकाल येणं अजून बाकी आहे। अन्य काही ठिकाणी अजूनही भाजप जिंकेल असा मला स्वतःला विश्वास आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही ग्रासरूट लोक काम केले त्या कामाचा एक परिणाम, सकारात्मक परिणाम या राज्यातल्या जनतेवर झालाय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा बहुमतात आलेला आहे। हिंदी में बताइए आज